नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेगावचे संत श्री गजानन महाराज यांच्याविषयी कधीही न ऐकलेली गोष्ट ऐकणार आहोत। मित्रांनो, श्री गजानन महाराज यांनी स्वातंत्र्य चळवळीचे नेते लोकमान्य टिळक यांच्याविषयी केलेली भविष्यवाणी कशी तंतोतंत खरी ठरली हे आपण आज जाणून घेणार आहोत। तर ही गोष्ट आहे 1908 सालची। त्यावेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकमान्य टिळकांचा लढा चालू होता। त्या काळी लोकमान्य टिळक हे भारताचे सर्वोच्च व लोकप्रिय नेते होते। तर झालं असं मित्रांनो, स्वातंत्र्यता आंदोलन हे ऐन भरात होते। ठिकठिकाणी लोकमान्य टिळकांना बघायला व त्यांचे भाषण ऐकायला लोक गर्दी करत होते। टिळकांचे सहकारी दादासाहेब खापर्डे यांनी 4 मे 1908 रोजी टिळकांना अकोला येथे शिवजयंतीसाठी आमंत्रित केले होते। ही सभा विशेष होणार होती कारण या सभेला शेगावचे प्रसिद्ध अवलिया संत श्री गजानन महाराज येणार होते। ही सभा ऐकायला हजारो लोकांचा जनसमुदाय जमला होता। लोकमान्य टिळकांच्या मनात गजानन बाबांविषयी अत्यंत भक्तिभाव होता। तर बाबाही लोकमान्यांना महाराष्ट्राचा कोहिनूर असे म्हणत असत। ठरल्याप्रमाणे गजानन बाबा सभेमध्ये हजर राहिले व त्यांची भेट लोकमान्यांसोबत झाली। गजानन बाबा उत्सवात हजर राहिलेत म्हणजे टिळकांवर ईश्वरांची फार मोठी कृपा झाली अशी भावना तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाची होती। सभा चालू झाल्यानंतर आपल्या भाषणात टिळकांनी इंग्रज सरकारवर कठोर शब्दात टीका केली। टिळकांचे भाषण संपल्यानंतर गजानन बाबांनी अशानेच पडतात काढण्या दोन्ही दंडात असे वाक्य उद्गारले होते। याचा अर्थ असा, लोकमान्यांना तुरुंगवास होणार आहे। बाबांची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली आणि कालांतराने इंग्रज सरकारने राजद्रोहाच्या आरोपाखाली टिळकांना अटक केले व तुरुंगवास ठोठावला होता। टिळकांना शिक्षा झाल्यानंतर दादासाहेब खापर्डे यांनी शेगाव येथे येऊन गजानन बाबांची भेट घेतली आणि लोकमान्यांना वाचवा अशी विनंती बाबांकडे केली। तेव्हा बाबांनी प्रसाद म्हणून लोकमान्यांकरिता एक भाकरीचा तुकडा पाठविला व सांगितले की घाबरून जाण्याचे कारण नाही। या तुरुंगवासामध्ये सुद्धा टिळकांच्या हातून अजरामर कार्य घडेल आणि झालंही तसंच। तुरुंगवास असताना टिळकांनी भगवद्गीतेचा अर्थ उलगडून सांगणारा उत्कृष्ट ग्रंथ गीता रहस्य हा लिहिला होता। अशा प्रकारे बाबांची दुसरीही भविष्यवाणी अगदी खरी ठरली। तर मित्रांनो, सद्गुरू आपल्याला नेहमीच अशा प्रकारे संकेत देत असतात आणि मार्ग दाखवत असतात। श्री गजानन महाराज हे देह त्यागून ब्रह्मरूप झाले असले तरी त्यांची कृपा, प्रेम आणि आशीर्वाद आजही त्यांच्या भक्तांना लाभत आहे। धन्यवाद मित्रांनो, अशाच प्रकारे नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।